वा. कालच्या गोष्टीहून आपण आता आज पुढे चालूया. काल काय पाहिलं होतं की देवता आणि दानव या दोघांचे हात असे कडक बांधल्यावरती दानवांनी स्वतः खायचा प्रयत्न केला आणि सगळा राडा करून घेतला आणि देवतांनी एकमेकांना भरवलं आणि आनंदात त्यांनी जेवण केलं. याचा अर्थ काय? एक अर्थ असा होऊ शकतो की आपण एकमेकांना साथ देऊन कामं केली की ती सोपी होतात. तर आज मी तुम्हाला आपल्याच वागण्यातल्या 3 प्रकृतीबद्दल सांगणार आहे. म्हणजे आपलीच कशा कशा वेगळ्या 3 प्रकृती असतात. म्हणजे वागायची पद्धत. एक असते की आपण दुसऱ्याचं ही आपण हिसकावून घेतो आणि आपलं तर त्याला देतच नाही. ही जी काय प्रकृती आहे तिला म्हणायचं विकृती. ही वागायची पद्धत म्हणजे विकृत पद्धत आहे, चुकीचं आहे. याने त्याला त्रास होतो तर तो केव्हा तरी आपलं हिसकावणारच आहे किंवा अजून तिसऱ्याचं हिसकावेल तो. म्हणून असं वागणं अयोग्य आहे, पण ही विकृती आहे. दुसरी पद्धत काय वागायची तिला म्हणायचं प्रकृती. एक विकृती पाहिलं, आता प्रकृती पाहू. प्रकृती काय की आपलं आपण फक्त ठेवायचं, दुसऱ्याला आपलं द्यायचं नाही आणि दुसऱ्याचंही घ्यायचं नाही, त्याला त्याचं वापरू द्यायचं. ही प्रकृती. याने काय होतं, आता राक्षसांनी प्रकृती वापरली, दुसऱ्याची मुलीची मदत केली नाही आणि दुसऱ्याला मदत करू सुद्धा दिली नाही. स्वतः गुलाबजाम असे हवेत फेकून खाल्ले काय आणि कसं काय सगळा राडा करून घेतला. आणि तिसरा प्रकार असतो संस्कृती. संस्कृतीमध्ये काय होणार? संस्कृती नावाच्या वागायच्या पद्धतमध्ये आपण दुसऱ्याला साथ द्यायची. आपल्या जेवढं जमेल आपण करायचं आणि दुसऱ्याकडून जे काय तो करू शकतो ते त्याला सांगून आपल्यासाठी करवून घ्यायचं आणि कृतज्ञ राहायचं एकमेकांबद्दल की हो बाबा तू माझ्यासाठी केलं, बाबा तू पण माझ्यासाठी केलं, खूप खूप धन्यवाद. तर ही जी संस्कृती पद्धत आहे इथपर्यंत आपण जायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं करताना लक्षात घेऊ फक्त आपण लोकांबरोबर म्हणजे मनुष्य आणि मनुष्याशी संबंध ठेवताना हे असं वागायचं तर आहेच. याशिवाय प्रकृती जी काय आपली आजूबाजूला सृष्टी आहे तिच्याशी सुद्धा असं वागायचं, अशी आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे कसं की जे काही आपली सृष्टी आहे तिला आपण काहीतरी मदत करायची आणि मग तिच्याकडून मदत घ्यायची सुद्धा. म्हणजे आपण शेतकरी काय करतो, शेतकरी आधी बी पेरतो तर म्हणजे त्या जे काय ओरिजिनलचं झाड असतं त्याला आनंद होतो, ठीक आहे बा माझी मुलं आता तिथे वाढतायत आणि मग ते जे काही बिया येतात त्यातले काही पुन्हा साठवून ठेवतो आणि पुन्हा पेरतो. पुन्हा त्यांना आनंद आहे की माझे मुलं पुन्हा वाढतायत आणि त्यातले आपण काही खातो. ही संस्कृतीवाली गोष्ट झाली. अशीच आपल्याकडे अजून मला 2 संस्कृतीवाल्या खूप छान गोष्टी आत्ता तुमच्याशी बोलायच्या. एक आपले अक्षता म्हणजे नेमकं काय? अक्षत म्हणजे ज्याला क्षती झाली नाही असं. अशा त्या अक्षता आपण वाहतो पहा लग्न कार्यात, पूजेमध्ये वगैरे. आणि त्याच्यानंतर काय करायला सांगितलं? त्याचं निर्माल्यात ते जातात आणि निर्माल्य कुठे टाकायला सांगितलं आहे? वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकायचं असतं असं सांगितलेलं आहे. तर समजा वाहतं पाणी नसेल तर मात्र मग ते जमीन पुरून टाका कुठेतरी, त्याचं कंपोस्ट होऊन जाईल. पण शक्यतो वाहत्या पाण्यात दिलं पाहिजे. आता याबद्दल पण आपण ही कशी संस्कृतीवाली सिस्टम आहे याबद्दल आता आपण पाहूया. पहा, समजा आपण अक्षत, जे की पूर्णपणे खरंच अक्षत आहे, अक्षत नाही ज्याची क्षती नाही झालेली, म्हणजे फक्त तांदूळ नव्हे, तांदूळ त्याच्या टरफलासह तो तांदूळ असतो जो धान म्हणतात त्याला, तो खरा अक्षत. आणि त्याला हळद कुंकू वगैरे लावून आपण एक नवरदेव आणि नवऱ्या मुलीवर वाहतो, देवावरती वाहतो, असं करतो. आता या अक्षताला काय मजा येत असेल की अरे मला आता हे वाहतायत म्हणजे असे टाकतायत, तर त्याच्या आईवडिलाला म्हणजे त्याच्या ओरिजिनल झाडाला मजा येणार की बा माझी मुलं नीट वापर होतो आहे, ते पुन्हा कुठेतरी रुजणार आहेत, तिथे पुन्हा झाड येणार आहे. यांना पण मजा येणार आहे, बाबा आपण कुठेतरी जाणार आहे आणि ते आपलं पण कुठे उगणार आहे. हेच समजा आपण तांदूळ केले त्याचे काही उगत नाही, ते सडून जाणार किंवा किडे मकोडे काही खाऊन टाकतील.
ते मग आपण काय शिजलेला भातसुद्धा खातो, उरलेलं अन्नसुद्धा टाकतो त्यांना. आपली विष्ठासुद्धा जाते ती तशीच जाते, किड्यामकोड्यांसाठीच जाते. पण जे धान आहे ते अक्षत जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. आपण त्या सायकलनी पूर्ण गेलो पाहिजे. तर त्याला आपण समजा वाहत्या पाण्यात सोडलं अक्षतला तर त्या जातील, पुढे रुजतील. कारण की त्या टर्फला सकट आहे, ती पूर्ण बी आहे, ती जाईल आणि कुठेतरी रुजेल आणि तिथे तांदूळाचं झाड रोप येईल, त्याला तांदूळ धान लागेल आणि त्यातून मग पशु पक्षी किडे मोकळे नंतर ते खात राहतील. याचा अर्थ हे काय होईल, जिथे कुठे ते पाणी जाईल नदी नाल्यातून वाहत वाहत कुठेतरी टेकेल आणि तिथे ते तांदूळाचं झाड येईल. तिथे किती सुंदर गोष्ट आहे पहा संस्कृती वाल्या सिस्टममध्ये. याच प्रकारच्या दुर्वासुद्धा पहा तशाच आहेत. दुर्वाचं सुद्धा मी आता पॉज करतो आणि तुम्हाला दुर्वाचा एक रोप आणून दाखवतो. पॉज इथे वा आलं बरं का पुन्हा. आता मी तुम्हाला दुर्वांबद्दल सांगतोय. दुर्वा आपण सहसा हे कोणतेही गवताला आपण दुर्वा समजतो, पुष्कळ आपण चूक करतो ती. हे पहा ह्या दुर्वा गवत, ह्याच्या वरचे जे 3 आहेत हे 3 घेतो आपण, याचे असे हे 3 वाला घेतो आणि ते दुर्वा समजून आपण ते वापरतो. आत्ता मी हे मुळासकट आणलं म्हणजे मी पुन्हा मुळासकट त्याला आता तिथे पुन्हा माझ्या गार्डनमध्ये लावून टाकेन. हे नेमकं गवत काय आहे. हे गवत समजा असंच ठेवलं असतं आपण तर मी ते दुसरी गवत आणलं आहे. हे पहा, हे असं होतं हे गवत, यावरती असं फुलोरा येतो आणि ह्या सगळ्या बिया आहेत त्याच्या. आपण याचा अर्थ या प्रकारचं गवत वापरलं समजा दुर्वांसाठी, दुर्वा म्हणून, तर आपण नंतरचं त्याचं जे नंतर फूल येणार आहे, त्याला बिया लागणार आहेत, ते सगळं आपण त्याचा नाश केला, की त्याच्या मुलांना बाळांना मारून टाकलं, असं होत आहे. तर आपण काय केलं पाहिजे, त्या प्रकारचं गवत घेतलं पाहिजे ज्याला बिया नसतातच. ते स्वतः असं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असतं त्याचं, म्हणजे ते स्वतःच पसरतं आणि जिथे कुठे त्याला माती मिळते तिथे ते रुजतं. ते पाहू, ते गवत हे अशा प्रकारचं गवत आहे. हे दुर्वांचं खरं गवत बरं का. हे आज सकाळी तोडलं आहे, जरा वाळलं आहे, याला मी आता उद्या लावणार आहे आणि तोपर्यंत रात्री याला नीट ओल्या पोत्यात ठेवीन. असो, तर हे जे गवत आहे हे असा वेलसारखं आहे आणि ह्याच्या इथे प्रत्येक जागी जिथे याला पानं आहेत तिथे त्याला नोड्स आहेत. या नोडमधून त्याला मुळं फुटतात. जिथे कुठे माती मिळते ते मुळं फुटतात आणि तिथे ते रुजतं आणि तिथे असे घट्ट त्याचं पूर्ण गालीचा तयार होतो या गवताचा. हे खरं दुर्वांचं गवत. आणि दुर्वा म्हणजे दुर्वांकुर आपण व्हायचे असतात. म्हणजे हेच नोड आपण असा तोडून हा आणि हा नोड असा तोडून वाहणं अपेक्षित आहे. आणि नंतर काय करायचं याचं, आणखी हे असं रुजणार आहे कुठे, नंतर त्याला नदीत सोडायचं, दररोजचं शक्यतो सोडायचं, किंवा काही दिवसांनी करायचं असेल त्याला ओलं फडक्यात ठेवायचं त्या दुर्वांकुरांना. वाहिल्यावरती दुसऱ्या दिवशी निर्माल्य ओलं नीट ठेवायचं, यानी की ते नीट जिवंत राहिलं पाहिजे. आणि मग ते नदीत सोडायचं. नदीत सोडलं की जिथे कुठे ते नदी पोचते, डॅमच्या जवळ पोचेल, नदी रस्त्यात कुठेतरी त्याला माती मिळाली की तिथे हे रुजतील, म्हणजे तिथे ते मूळ धरतील आणि तिथे गवत तयार होईल. गवत तयार झालं की काय होईल, ते गवत पसरेल आणि जी माती गळून आपला डॅम भरून टाकते ते माती तिथून गळणं थांबेल. त्याला म्हणतात मातीचं धूप होणे, माती अशी गळणे तिथून, त्याला हे गवत पकडून ठेवेल. यानी की आपला जो डॅम लवकर भरून जातात ते डॅम उशिरा भरतील. जिथे कुठे माती असेल मोकळी तिथे खरं तर आपण हे गवत असं लावलं पाहिजे. तर आपल्याकडे सगळ्यात सोपी पद्धत आपल्या ऋषीमुनींनी आधीच सांगितली आहे की हे 21 दुर्वा, 11 दुर्वा, 101 दुर्वा, 121 दुर्वा, हे सगळे असे दुर्वांकुर व्हायचे आहेत. आणि ते व्हायल्याबरोबर काय होणार की तिथे ते रुजणार आणि तिथे आपले सगळे डॅम्सच्या आपलं पूर्ण कॅचमेंट एरिया तो सगळा असा गवताने भरून जाईल. म्हणजे आपलं शुद्ध पाणी तिथून निथळत खालती आपल्या डॅमपर्यंत येईल आणि डॅम पण आपल्या गाळाने भरणार नाहीत लवकर. तर हे काय झालं, हे पुन्हा संस्कृती झालं. ह्याला काय हवं आहे, हे असं आत्ता माझ्याकडे आहे ते वाढतंय असंच, आणि वाढतंय असं, त्याला काय हवं आहे, अजून पुढे जायचं, अजून वाढायचं आहे. तर मी त्याला तीच मदत करतोय, त्याला घेऊन जातो, त्याला तोडतो, ते एका ह्याच्या वेलाचे 20-25 मी तुकडे करतो, 21 तुकडे करतो आणि ते देवाला आधी वाहतो आणि मग ते सगळं मी निर्माल्य म्हणून नदीत वाहून टाकीन
आणि नदीत ते गेल्यावरती ह्याला पण आनंद आहे की ते त्याला रुजायला मिळतं, खूप दूर दूरपर्यंत ह्याची पोरं जात आहेत. छान आहे. तर ही संस्कृतीवाली गोष्ट आपल्याकडे पुष्कळ जागी पाहायला मिळते. तर मी आता तुम्हाला 2 जागची सांगितली. एक तर धान वापरायचं अक्षता म्हणून, साधे तांदूळ नव्हेत, आणि हे वापरायचं दुर्वा म्हणून, ज्याने की आपला खरं संस्कृतीवाल्या पद्धतीने आपण सगळ्यांचं भलं करतो, त्या झाडांचंही भलं करतो, आपलंही भलं करून घेतो, आणि याने आपल्याला जास्त दिवस पाणी मिळत राहणार आहे, आपल्या डॅम्स लवकर भरणार नाहीत. छान. आता उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी बोलूया, असंच पुढे पुढे जाऊया.